नमस्कार. मराठी वर्गमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण महाटेट परीक्षेसाठी एक अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे अलंकार अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. हा विषय फक्त परीक्षेसाठी नाही तर मराठी भाषेचं खरं सौंदर्य समजून घेण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. गुरुजी, एक मिनिट. ही दोन्ही वाक्य बघा ना. ती चंद्रासारखी सुंदर आहे आणि ती चंद्र आहे. ऐकायला जवळपास सारखीच वाटतात, पण जाणवतात मात्र खूप वेगळी. हा नेमका फरक काय आहे हेच कळत नाहीये मला. अरे वा, खूप छान प्रश्न विचारलास आणि याच प्रश्नाच्या उत्तरापर्यंत पोहोचण्यासाठी आज आपण एक एक पायरी पुढे जाणार आहोत. आज आपण काय काय बघणार आहोत? आधी संकल्पना आणि महत्त्व, मग अलंकारांचे मुख्य प्रकार, त्यानंतर उपमा, रूपक आणि उत्प्रेक्षा, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाटेट परीक्षेची तयारी कशी करायची हे सुद्धा पाहू. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी हे समजून घेऊ की हा अलंकार प्रकार नेमका आहे तरी काय. म्हणजे बघा, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जसे आपण छान दिसावं म्हणून दागिने घालतो ना, अगदी तसंच आपली भाषा सुंदर, प्रभावी आणि ऐकायला गोड वाटावी म्हणून आपण शब्दांचे आणि अर्थाचे दागिने वापरतो. हेच ते अलंकार. पण गुरुजी, हे सगळं ठीक आहे, पण महाटेट परीक्षेसाठी याचे इतकं काय महत्त्व आहे? अरे महत्त्व आहेच, कारण परीक्षेत तुम्हाला थेट उदाहरण दिलं जातं आणि विचारतात, ओळखा पाहू ह्यातला अलंकार. तुमची संकल्पना जर पक्की असेल तर हक्काचे गुण मिळतात. बरं, अलंकाराचे ना मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. एक आवाजावर लक्ष देतो तर दुसरा अर्थावर. हे बघा, किती सोपा फरक आहे. शब्दालंकार म्हणजे भाषेचं संगीत. यात शब्दांचा आवाज, त्यांची लय यावर भर असतो. आणि अर्थालंकार म्हणजे भाषेचं चित्र, जे आपल्या डोळ्यासमोर एक कल्पना उभी करतं, भावना जागवतं. शब्दालंकारात बघा, अनुप्रास म्हणजे एकाच अक्षराची पुनरावृत्ती. जसं गगनात घनघोर गर्जना, यात ग परत परत येतोय. यमक म्हणजे शब्द तोच पण अर्थ वेगळा, आणि श्लेष तर अजून भारी. एकच शब्द पण त्याचे अर्थ अनेक. सगळ्या शब्दांचा खेळ आहे इथे. चला, आता तुमच्यासाठी एक छोटासा सराव. हे वाक्य बघा. पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी. यात कोणतं अक्षर परत परत आलंय? बरोबर, प. मग हा कोणता अलंकार झाला? पटापट तुमचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा बघू. ठीक आहे, आता वळूया अर्थालंकाराकडे. आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि हमखास विचारला जाणारा प्रकार म्हणजे उपमा अलंकार. आपण जे पहिलं वाक्य बघितलं होतं ना, ती चंद्रासारखी सुंदर आहे, तेच पुन्हा घेऊया. इथे बघा, ती हे आहे उपमेय, म्हणजे ज्याची तुलना करायची आहे. चंद्र आहे उपमान, म्हणजे ज्याच्याशी तुलना करायची आहे. दोघांमध्ये सारखं काय आहे तर सुंदरता. आणि हे सगळं जोडणारा शब्द कोणता? सारखी. हे चारही घटक ज्या वाक्यात एकत्र येतात तिथे डोळे झाकून उपमा अलंकार ओळखायचा. एक मिनिट गुरुजी, पण समजा वाक्यात हा सारखी किंवा प्रमाणे असा शब्दच नसला तर मग तो उपमा अलंकार नाही का म्हणायचा? वाह, काय प्रश्न विचारलाय. अगदी अचूक मुद्दा पकडलास. आणि बरोबर याच ठिकाणी एंट्री होते रूपक अलंकाराची, जिथे तुलना करणारा शब्दच गायब होतो आणि दोन्ही गोष्टी एकच आहेत असं मानलं जातं. हे उदाहरण बघा, सगळं स्पष्ट होईल. उपमा म्हणतो तो सिंहासारखा आहे, म्हणजे तो सिंहासारखा शूर आहे, पण तो सिंह नाही. पण रूपक काय म्हणतो? तो सिंह आहे. विषय संपला. इथे तुलना नाही तर थेट ओळखच आहे. दोन्ही एकच आहेत. आणि यानंतर येतो तिसरा प्रकार, उत्प्रेक्षा. हा तर कल्पनेचा राजा आहे. इथे असं वाटतं की उपमेय जणू काही उपमानच आहे. वाक्यात जणू, गमे, वाटे, भासे असे शब्द दिसले ना की समजून जायचं इथे उत्प्रेक्षा असण्याची दाट शक्यता आहे. तर हा तक्ता म्हणजे तुमच्यासाठी परीक्षेची एक छोटी की आहे. ह्या तिघांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. उपमामध्ये सारखा हा शब्द वापरून स्पष्ट तुलना, रूपकामध्ये शब्द नाही, थेट एकरूपता, आणि उत्प्रेक्षामध्ये जणू सारखा शब्द वापरून कल्पना. बरा, जर तुम्हाला व्याकरणाचे असेच सगळे टॉपिक सोप्या भाषेत शिकायचे असतील आणि भरपूर सराव करायचा असेल तर आपल्या चॅनलवर संपूर्ण व्याकरणाची प्लेलिस्ट आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती नक्की बघा. आणि हो, आपल्या मराठी वर्ग चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. गुरुजी, हे सगळं तर समजलं, पण प्रत्यक्ष MHTETच्या पेपरमध्ये यावर प्रश्न कसे येतात? परीक्षेत मुख्यतः 4 प्रकारे प्रश्न विचारले जातात. तुम्हाला एक वाक्य देतील आणि म्हणतील अलंकार ओळखा, किंवा 2 अलंकारांमधला फरक विचारतील. कधीकधी वाक्यातलं उपमेय आणि उपमान कोणतं आहे ते ओळखायला सांगतील, किंवा एखादी रिकामी जागा भरायला देतील.
आता तयारी कशी करायची स्मार्ट टिप्स ऐका. नियम घोकण्याऐवजी जास्तीत जास्त उदाहरणांवरून शिका. सारखा, जणू, आहे यांसारखे कीवर्ड्स लक्षात ठेवा. रोज किमान 10 उदाहरणं सोडवण्याचा नियम करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका नक्की सोडवा. अरे वा गुरुजी, म्हणजे सरावासाठी सगळं साहित्य तयार आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नोट्सची PDF आहे, प्रॅक्टिससाठी क्विज पण आहे. आता तर तयारी एकदम मस्त होणार. अगदी बरोबर. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. अलंकार म्हणजे फक्त व्याकरणाचा एक किचकट भाग नाही, तर ती भाषेची एक सुंदर कला आहे. आणि एकदा का ही कला आपल्याला जमली की परीक्षेत यावरचे गुण आपले हक्काचे आहेत. 100% गुण मिळवता येतात. तर मग अशाच माहितीपूर्ण मार्गदर्शनासाठी आपल्या मराठी वर्ग या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. तुम्हाला काय वाटतं, भाषेतलं सौंदर्य वाढवण्यासाठी यापैकी कोणता अलंकार सगळ्यात जास्त प्रभावी आहे आणि का? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आम्ही तुमच्या उत्तरांची वाट बघतोय. धन्यवाद.